नमस्ते, मी उमेश निवृत्ती गायकवाड चोपडस. मी सध्या भारतीय जनता पार्टीचा शक्तीप्रमुख म्हणून चोपडस गावचं काम पाहत आहे आणि मागील वर्षी देखील मला भारतीय जनता पार्टीने अनुसूचित जाती मोर्चाचं तालुका अध्यक्षपद दिलेलं होतं आणि नुकतेच परवा दिवशी शेखरजी वडाने जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी व सुनीलजी माने यांनी माझे पुन्हा भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडल अध्यक्षपदी अनुसूचित जाती मोर्चाच्यापदी निवड केली. त्याबद्दल मी प्रथमतः त्या दोघांचंही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझी पुढची कामाची दिशा अशी असेल. भारतीय जनता पार्टीच्या या मंडलमधील जेवढी गावं आहेत त्या गावामधील अनुसूचित जातीच्या ज्या ठिकाणी समाज आहे त्या ठिकाणी मी त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या लोकांच्या समस्या जाणून घेणार आहे आणि त्या लोकांना योग्य ते न्याय मिळवून देण्याची शासकीय योजना असतील इतर योजनांच्या त्या माध्यमातून त्यांना लाभ मिळवून देईल. तसेच आत्ता सध्या चोपडस ग्रामपंचायतमार्फत जो 15% निधी आहे त्यामधून अनुसूचित जातीसाठी 15% निधी हा खर्च करणं बंधनकारक असताना आज तागायत तो निधी खर्च केला जात नाही. म्हणून एक 8 दिवसापूर्वीच आम्ही गट विकास अधिकारी मानेसाहेब यांना भेटलो होतो, परंतु अद्याप त्यांनाही आम्ही अर्ज दिलेला आहे की आमचा खर्च केला जात नाही. काही 4 सदस्यांनी त्याला विरोध केलेला आहे आणि त्या अनुषंगाने अजितदादा पवार यांच्याकडे देखील आमच्या विद्यमान सरपंच मनीषा भोसले यांनी तसं लेखी निवेदन दिले आहे आणि त्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की 15% निधीचा खर्च होत नाही, तसेच दलित वस्तीचा 15% निधी खर्च होत नाही. त्याबाबत अजितदादांनी देखील याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देऊन देखील गेले 8 दिवस झाले तरी कुठल्याही प्रकारचे निर्णय दिला जात नाही. हे खेदजनक आहे. म्हणून मी भारतीय जनता पार्टीचे ग्रामविकास मंत्री गोरेसाहेब असतील यांच्याकडे मी लेखी निवेदन देणार आहे. याची तात्काळ गट विकास अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आणि 15% दलित वस्तीचा 15% निधी खर्च करण्यास असं लेखी आदेश ग्रामपंचायतींना द्यावेत ही अशी विनंती करतो.